कांद्याचा पराठा खमंग खुसखुशीत. अगदी घरच्या साहित्यामध्ये खमंग खुसखुशीत नाश्त्यासाठी पोटभरीचा असा कांद्याचा पराठा. त्यासाठी आपण इथे घेतलं आहे गव्हाचं पीठ, कांदे. गव्हाचं पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं तेल, म्हणजे पराठा हा खुसखुशीत आणि खमंग होतो. भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट, थोडं पाणी टाकून भिजवूया. एकदम पातळ जर पीठ भिजवलं तर पराठा करताना तो फाटतो आणि मग त्याच्यात असलेलं स्टफिंग बाहेर पडतं. त्यामुळे पीठ चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं आहे. थोडंसं तेल टाकून घेऊया. आता 10 मिनिटं आपण रेस्ट द्यायला ठेवूया. तोपर्यंत आपण कांदे बारीक चिरून घ्यायचे. कांद्याचा पराठा करण्यासाठी म्हणजे स्टफिंगमध्ये आपण भरण्यासाठी कांदे बारीक चिरून घेतलेत. कांदा आपण तेलावरती परतून घेतोय गुलाबीसर रंग येईपर्यंत. हे खोबरं सुद्धा आपण तव्यावरती भाजून घ्यायचंय. चणा डाळीचं पीठ टाकून घ्यायचंय, म्हणजे स्टफिंग हे असं कोरडं होतं. आणि स्टफिंग हे कोरडंच व्हायला हवं, कारण ते ओलसर जर राहिलं आणि आपण जेव्हा ते पिठामध्ये भरतो कणकेमध्ये त्यावेळेला ओलसर असल्यामुळे आपलं व्यवस्थित असं पराठा लाटला जात नाही. स्टफिंगला कोरडेपणा येण्यासाठी आपण इथे टाकून घेतलं आहे डाळीचं पीठ. त्याच्यामुळे कांद्यामध्ये असलेलं जे पाणी असतं ते पीठ ॲब्झॉर्ब करून घेतं, शोषून घेतं आणि मग स्टफिंग छान असं कोरडं होतं. भाजून घेतलेलं खोबरं बारीक किसून भाजून घेतलंय. सुकं खोबरं सुकं असल्यामुळे ते जरासं हाताने जसं कुस्करून घ्यायचंय, म्हणजे मग ते छान अजून बारीक होईल आणि भरताना मग व्यवस्थित भरलं जाईल. हे बघा, डाळीचं पीठ टाकल्यामुळे आपल्या स्टफिंगला छान कोरडेपणा आलाय. धणे, जिरे आणि बडीशोप याची पूड करून घेतली आहे. लाल तिखट, हळद आणि आलं लसूणची पेस्ट, कांदा लसूण मसाला, कसुरी मेथी, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र. पराठ्यामध्ये जे आपण स्टफिंग भरणार आहोत ते तयार झालंय. किती कोरडं आणि खमंग असं छान भाजलं गेलंय. एका बाउलमध्ये काढून घेऊया. स्टफिंगमध्ये आपण थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. आमचूर पावडर किंवा लिंबू पिळून घ्यायचं आहे, म्हणजे चव छान येते पराठ्याला. आता हे तयार झालेलं स्टफिंग आपण बाजूला ठेवून घेऊया. इथे आपली कणिक एकदम छान भिजली आहे. या कणकेचे आपण आता असे 2 भाग करून घ्यायचे आणि याच्या 2 जाड पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. पोळी जाड लाटायची. असे 2 गोळे तयार करून पिठामध्ये आपण गव्हाच्या पिठामध्येच आपण गव्हाच्या पिठात घोळवून घेतलंय
आणि जाड चपाती लाटून घ्यायची. अशा 2 जाड चपात्या आपण इथे लाटून घेतल्या आहेत. 2 पोळ्या पोळपाटच्या साईजच्या मोठ्याच लाटायच्या आहेत. आता हे तयार केलेलं स्टफिंग आपण याच्यावर टाकून घेणार आहे. स्टफिंग किती मस्त झालं आहे. याच्यावर भुरभुरून घ्यायचं आहे. स्टफिंग छान अगदी पसरवून घेतल्यानंतर तुम्हाला याच्यात चीज टाकायचं असेल किंवा पनीर किसून टाकायचं असेल तेही टाकून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता हे स्टफिंग जे पसरवून घेतलेली पोळी आहे त्याच्यावरती आपण ही दुसरी पोळी पसरवून घेणार आहोत. पोळी बघा किती जाड लाटली आहे. अशी जाड पोळी लाटायची. याच्यावर आता दुसरी पोळी आपण ठेवून घेऊया. आणि आजूबाजूचे सगळे काठ असे व्यवस्थित दाबून घ्यायचे म्हणजे आतलं स्टफिंग बाहेर येणार नाही. असं बाजूने प्रेस करून दाबून घ्यायचे. स्टफिंग भरपूर भरायचं आहे तरच आपल्याला ही पोळी छान लागेल. आता एका सुरीने किंवा कटरने याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. आता एक एक भागाचा आपल्याला असा राऊंड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने असा राऊंड करून घेतला आहे. आता हा भाग परत ह्या पोळीवर ठेवून घ्यायचा आहे म्हणजे ह्या पट्टीवर ठेवून घ्यायचा आहे दुसऱ्या आणि पुन्हा त्याचा रोल करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. आणि आता हा असा प्रेस करून घ्यायचा आहे. शेवटची कडा अशी दाबून घ्या आणि असा प्रेस करून घ्यायचा आहे. असे एकमेकांवरती आता पुन्हा याचा आपण रोल करून घ्यायचा आहे. ज्या बाजूच्या साईडच्या पट्ट्या असतात त्याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या पट्टीवरती ठेवून पुन्हा त्याचा असा रोल तयार करून घ्यायचा. हे बघा आपलं सारण वगैरे अजिबात बाहेर आलेलं नाही आहे. मस्त रोल तयार झाल्यानंतर हा रोल परत असा छान प्रेस करून घ्यायचा आहे. अशा 4 पट्ट्या होत्या त्या आपण एकमेकांवरती 2-2 पट्ट्या ठेवून असे 2 रोल तयार करून घेतलेत. आता याची जाड पोळी लाटून घ्यायची आहे. थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे आणि असं छान पसरवून घ्यायचं आहे. ह्याच्यावर आपण काळे तीळ टाकून घेणार आहे म्हणजे दिसायला पण छान दिसतं. रंग किती सुरेख दिसतोय पहा. आणि हलक्या हाताने आपण आता ही पोळी लाटून घ्यायची. पोळी पण जरा जाडच ठेवायची, जास्त पातळ लाटायची नाही. किती मस्त पराठा आपला पटकन लाटला गेलाय. कुठे फाटलेला वगैरे अजिबात नाही. एकदम कणिक मस्त भिजलं गेलंय. पराठ्यासाठी कणिक हे व्यवस्थित भिजणं फार महत्त्वाचं आहे.
कारण जास्त घट्ट जर भिजलं गेलं तर पराठा पुढे असा सरकत नाही, आणि जर पातळ कणिक भिजलं गेलं तर सगळं स्टफिंग बाहेर येतं, पराठा लाटता येत नाही. त्यामुळे आपलं कणिक हे व्यवस्थित भिजलं गेलं पाहिजे. असे दोन्ही पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. किती मस्त रंगीत पराठा दिसतोय. काळे तीळ, लाल तिखट, हळद, कोथिंबीर याचा रंग एकदम सुरेख आलाय. दोन्ही पराठे आपण लाटून घेतलेत. किती सुंदर दिसत आहेत. आता हे पराठे तुम्ही तेलावर, तुपावर, बटरवर तुम्हाला जसं आवडेल त्याच्यात भाजून घ्यायचं आहे. पदार्थ जेवढा दिसायला छान दिसतो ना, तो खावासा वाटतो. मस्त कलर आले आहेत, छान लाल, हिरवा, पिवळा, ज्याप्रमाणे आपण तिखट, हळद वगैरे वापरली आहे. कारण लच्छा पराठा केल्यानंतर त्याच्यावरचे असे छान कलर आले. आता एक बाजू आपण उलटून घ्यायचे. बाजूने थोडंसं परत आपण तेल सोडून घेऊया. कणिक भिजताना आपण कणकेमध्ये जे तेल टाकलंय त्यामुळे पराठा हा असा छान खुसखुशीत होतो. दुसरा पण आपण भाजून घेऊया. लच्छा पराठा केल्यामुळे तुम्हाला आजूबाजूने असे पूड सुटलेले दिसतील. अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे. हे पराठे आपण सॉस, कुठल्याही प्रकारची हिरवी चटणी किंवा दही लावलेलं आहे. आपण ती मस्त घट्ट दही लावलंय. असं दह्यासोबत खायचंय. इथे आपण दही काढून घेऊया. दह्यासोबत हे पराठे खायला एकदम सुंदर मस्त लागतात. इथे तुम्ही बघू शकतात आपले पराठे किती अगदी सॉफ्ट झालेत. लच्छा पराठा असल्यामुळे त्याला लेयर्स पण एकदम छान आलेत. हे बघा, पराठे पण एकदम सॉफ्ट झालेत. दह्यासोबत किंवा वरून तूप टाकून किंवा मस्त लोण्याचा गोळा त्याच्यावर घ्यायचा आहे आणि हे पराठे त्याच्याबरोबरती आपण खायला घेतले तर अगदी छान लागतात. आपलं घरचं लावलेलं दही. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाईप द्या. बेल आयकॉनला क्लिक करा. कांद्याचे खमंग पराठे गव्हाच्या पिठाचे. तुम्ही सुद्धा करून बघा, नक्कीच आवडतील. घरातल्या साहित्यात सहज होणारे, पटकन होणारे आणि पोटभरीचे. नाश्त्यासाठी करा किंवा जेवणासाठी करा. नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. ओनियन पराठा खमंग, खुसखुशीत, चवदार.